मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला मीराला फारच भूक लागलेली असते. दिवसभर तिने काहीच खाल्लेलं नसतं. फार काम केल्यामुळे ती फारच थकलेली असते. आता मग थोडंसं दूध प्यावं म्हणजे जरा बरं वाटेल असं तिला वाटतं. ती मग गॅसवर दूध गरम करायला ठेवते. इतक्यात निरुपा हे सगळं पाहते. निरुपाला पण माहीत असतं की हिला भूक फारच लागलेली असणार आहे. पण मग ती मुद्दामच मीराला बोलते, "तू खरंच फारच गुणी आहेस. या घरामधलं किचन तू व्यवस्थित आता सांभाळायला लागली आहेस. पण आज तू भाजीमध्ये मसाला फारच टाकला होतास. त्यामुळे माझा घसा आता दुखू लागला आहे. मी विचार करत आहे की जरा दूध पिल्यावर थोडंसं बरं वाटेल." आणि मग निरुपा ते दूध लगेच पिऊन टाकते. मीरा मात्र आता फारच नाराज होते. निरुपा मीराला फारच त्रास देत असते. मीरा शेवटी फक्त एक ग्लास पाणी पिते. इकडे आता सत्या डायरेक्टरला घेऊन गाडी चालवत असतो. तो डायरेक्टर मात्र फारच नालायक माणूस निघतो. एका मुलीला त्याने गाडीमध्ये बसवलेलं असतं आणि तिला हिरोईन बनवण्याच्या आमिषाने तो तिला फारच त्रास देत असतो आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो. सत्या मध्येच बोलतो की, "अहो डायरेक्टर साहेब, तुमचे ते मित्र कुठे गेले?" डायरेक्टर सत्यावर रागवतो आणि बोलतो की, "तू तुझं गप्प काम कर. ते माझे मित्र नाहीयेत. माझ्या हाताखाली कामाला आहेत ते." डायरेक्टर मात्र त्या मुलीला त्रास देण्याचं काही थांबवत नसतो. सत्याला मग आता फारच राग आलेला असतो. तो मग गाडी थांबवतो आणि डायरेक्टरला गाडीच्या बाहेर काढतो. डायरेक्टर सत्याला बोलतो की, "तू मला ओळखत नाहीस. माझ्या वाटेला जाऊ नकोस, नाहीतर तुला सांगलीमध्ये राहण्याच्या लायकीचा सोडणार नाही." सत्या बोलतो की, "आपली सांगली लय चांगली आणि आपल्या सांगलीमध्ये बायकांची इज्जत केली जाते. त्यांच्यावर कोणीच अन्याय करू शकत नाही." सत्या मग त्या डायरेक्टरला फारच मारू लागतो. तो डायरेक्टर मग पळून जातो. आता मग ती मुलगी सत्याला बोलते की, "दादा थँक तुमच्यामुळे आज मी वाचले." सत्या बोलतो की, "तुला कळत नाही का? मी जर इथे नसतो तर आज तुझं काय झालं असतं? आणि रोज रोज तुला वाचवायला मी येणार आहे का? तुला साधी माणसं सुद्धा ओळखता येत नाहीत का?" ती मुलगी बोलते की, "पण दादा, माझ्यामुळे तुमचं आज काम गेलं." सत्या मग त्या मुलीला बोलतो की, "चल तुला मी घरी सोडतो." तो त्याच्या कामाचा थोडासुद्धा विचार करत नाही. इकडे मग आता मीरा घरामध्ये काम करत असते. निरुपा येते आणि मीराला बोलते की, "बाजारातून आपल्याला थोडीशी भाजी आणायची आहे. ती जाऊन तू घेऊन ये." आणि मग ती मीराला एक चिठ्ठी देते. मीरा मग तिच्या रूममध्ये जाते आणि तिच्या पर्समध्ये पाहते तर तिच्याकडे काहीच पैसे शिल्लक नसतात. ती बाहेर आल्यावर निरुपाला बोलते की, "माझ्याकडे पैसे नाहीयेत." निरुपा मात्र मीराला एकदम सामानापुरतेच पैसे देते, जेणेकरून तिच्याकडे काहीच पैसे शिल्लक उरले नाही पाहिजेत. आता मग मीरा बाहेर मंडईमध्ये निघून जाते. इकडे सत्या त्याच्या मित्रांपाशी येतो आणि त्यांना सगळं काही झालेली गोष्ट सांगतो. त्याचे मित्र बोलतात की, "भावा, तू कधीच चुकीचा असू शकत नाही. तू जे काही केलं आहेस ना, ते बरोबर केलं आहेस." सत्या बोलतो की, "पण अरे, आता माझ्याकडे काम नाही." त्याचे मित्र बोलतात की, "कामाचं काय रे? कामाचं एवढं टेन्शन घेऊ नकोस." सत्या बोलतो की, "काम तर मला शोधावंच लागेल ना." त्याचे मित्र बोलतात की, "तू आता महिनाभर इथेच राहा." सत्या बोलतो की, "महिनाभर इथे राहायला मला काही अडचण नाही. पण घरी जाताना पैसे तर सोबत न्यावेच लागतील ना." त्याचा एक मित्र बोलतो की, "माझ्या एका मित्राकडे गाडी आहे. आपण ती गाडी भाड्याने देऊया. म्हणजे आपल्याला पैसे येणे चालू राहील." सत्याला मग ही आयडिया पटते आणि तो तिथे राहायचं ठरवतो. आता मग लगेच त्यांचं पार्टी करायचं ठरतं आणि एक मित्र दुसऱ्या मित्राला दारू आणि सिगारेट आणायला सांगतो. तो मित्र सत्याच्या बॅगमध्ये काही खायला आहे का ते पाहत असतो. त्या बॅगमध्ये मीराच्या वडिलांची टोपी असते. ती टोपी पण सत्याचा मित्र घालतो आणि मग तो दारू आणि चकना आणायला निघून जातो. इकडे मीरा मार्केटमध्ये भाज्या वगैरे घेऊन झाल्यावर घरी जाणार असते. तिला मग तिच्या आईचा फोन आलेला असतो. त्या दोघीजणी गप्पा मारत असतात. मीराची आई विचारत असते की, "तुझी सासू कशी आहे? बरी आहे का?" मीरा बोलते की, "हो, माझं सगळं काही फारच चांगलं चाललं आहे. माझी सासू आता माझ्यावर जबाबदाऱ्या टाकत आहे." मीरा आईशी खोटं बोलत असते, कारण तिच्या आईला वाईट वाटू नये म्हणून. ती तिच्या आईबरोबर फोनवर बोलत असताना नेमका तिला सत्याचा मित्र दिसतो आणि त्याने मीराच्या बाबांची टोपी घातलेली असते. मीरा मग फोन ठेवते आणि त्याचा पाठलाग करू लागते. त्याच्या मागोमाग त्याचा पाठलाग करून ती मग अड्ड्यावर येते. सत्या पण तिथेच बसलेला असतो. आता मग सगळे मित्र दारूची वाटणी करत असतात. नेमका एकाचा ग्लासला धक्का लागतो आणि दारू खाली सांडते. आता मग बाकीचे मित्र त्याच्यावर रागवतात. तो मात्र त्या मीराच्या बाबांच्या टोपीने टेबल पुसू लागतो. मीराला आता फारच राग येतो. सत्याने पाहिल्यावर तो पण त्याच्यावर रागवतो आणि टोपी हिसकावून घेतो. मीरा मात्र रागाने सत्याच्या हातातून टोपी हिसकावून घेते. सत्या जोरात चिडतो आणि मागे बघतो, पण मीराला पाहून त्याला काहीच बोलता येत नाही. मीरा बोलते की, "अहो खेळा ना, काय झालं? खेळा ना पत्त्या. पत्त्यातली राणी तुम्हाला जिंकायची आहे ना, आणि नुसतं तुमच्या डोक्यामध्ये खेळ खेळायचं चालू असतं. इकडे किती लोक तुमच्या आशेवर बसले आहेत. त्या सगळ्यांच्या भावनांशी सुद्धा तुम्ही खेळ करत आहात."
मीरा मात्र सत्याला फारच ऐकवते. सत्याला काहीच बोलता येत नाही. मीरा फारच रागावलेली असते आणि मग इतक्यात एपिसोड संपतो. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला थोडासा सपोर्ट करा. धन्यवाद.